जय श्रीराम. हा आपला पहिला ब्लॉग आहे जो आपण पब्लिकमध्ये ना असं बाहेर केला आहे. तर थोडी हिंमत केली हा ब्लॉग बनवायला. सर्वात पहिले तर हा ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा नक्कीच आणि तुमचा सपोर्ट नक्की राहू द्या. तर या व्हिडिओमध्ये काही हॉटेलवाल्यांच्या चुक्या होता, ते त्यांनाही माहीत नव्हतं, पण आपण त्या चुका त्यांना दाखवल्या आणि त्यांनी त्यांच्यावर कामही केले. हॉटेल वगैरे सर्व चांगले आहे, तिथला वर्कर पण चांगलं आहे सर्व काही, पण काही चुका असताना आपल्याला ध्यानी नसता, हे तसंच काही आहे. तर आपण त्यांना त्यांची चूक दाखवली आणि त्यांनी त्याच्यावर कामही केले. एकदा हा ब्लॉग नक्कीच पूर्ण बघा. जय श्रीराम. जय श्रीराम. तुमचा लाडका असेल तर पाहू शकता तुम्ही, सिद्धिविनायक फॅमिली रेस्टॉरंट आहे. इथं आपण खूप वेळेस थांबलोय. तर आपल्याला इथं जेंट्स वॉशरूम आहे. इथं मला सर्वात पहिले दाखवतो कारण काय आहे. कारण आहे हे वाले. तर हे जो इथं कॉर्नरला दिसेल तुम्हाला, श्रीरामांचं नाव आहे. ही जी पाईपाची कंपनी आहे, ही कंपनीचं नावच आहे श्रीरामी आणि ती ब्रँड आलंय इथं आणि ते श्रीरामांचं नाव येतं या इथं. कोणी इथं वॉशरूमला येतं, वॉशरूमला आल्यानंतर इथं अपमान होतो श्रीरामांचा. हा, तर आपण हॉटेलवाल्याशी बात करू. त्याला 2 वेळेस तर सांगितलं गेलंय, 2 काय 3 वेळेस सांगितलं त्याने अजूनपर्यंत ऐकलं नाही. त्याला आपण सांगितलं तर की कलर लावायचा त्या नावावरती. आता परत एकदा आपण त्याला भेटू. तेव्हा तर व्हिडिओ काढली नाही, आपण व्हिडिओ काढतोय आता. तर भेटू सर्वात पहिले. तर हे दादा आहे. नमस्कार दादा. मी इथं 2-3 वेळेस थांबलोय. तर आपलं वॉशरूम आहे ना, त्याचं इथं श्रीरामांचं नाव आहे. आपलं वॉशरूम आहे ना, त्याचं पाईपावरती. तर 3-4 वेळेस मी आलोय, सांगितलंय इथं 2-3 जणांना की तिथं एक मुलगा होता लहान, तुमचाच भाऊ होता का, पुण्याला राहत होतो. हा, मग त्याला सांगितलं होतं मी की तिथं थोडा टाइम काढ, फक्त पेंट तरी मार. कारण की मी व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण एवढे व्हिडिओ कंप्लेंट करून पण तुम्ही नाव चेंज केले नाही. असं कुठे पाईप आहे ना, मोटारीच्या पाईप. चला मी दाखवतो तुम्हाला. तर आपण सांगितलंय त्यांना, तर भाऊ त्यांना कलर वगैरे मारायला लावती. ते तर मार्करने मारताय, त्याच्याने तर होणार नाही. ते काय 3-4 वेळेस आलो होतो मी, तेव्हा पण त्यांना कंप्लेंट केली. ते बघ कॉर्नरलाच आहे. तुम्ही ते ना नंतर काय एक पेंट घ्या, पेंटने मारून घ्या पूर्ण. हो, ते कंपनीचंच नाव आहे. नाही नाही नाही, मग मी पण त्यांना तेच सांगितलं की ते कंपनीचंच नाव आहे म्हटलं. ते कसं चांगल्या जागेवर नाही, ते आपल्या देवांचाच अपमान होतो ना, तेवढंच वाटतं. हा, इथं पण आहे मोठं. हा, ते पण पूर्ण कलर तरी मारा त्याला. हो, इथं पण आहे वरती. इथे या साईडला. त्याच्यानं तर एवढं होणार नाही. पेंट घ्यायचा, पेंटने मारून घ्यायचा, नाही तर काहीतरी टेप वगैरे असेल ना, चिकट टेप, हा तेवढा तरी मारून द्या. राहू दे, पेंटच मारा, त्याच्यानं नाही होणार. तर पण त्या दादांना तर कंप्लेंट केली आहे, सांगितलं त्यांनी. मार्करने मारत होते, पण त्याच्याने ते पूर्ण जात नाही नाव.
तर आता त्यांना आपण पेंट मारायला लावू. मार्करने केले दादा. ब्लॅक कलर आहे बघ, ब्लॅक कलर आहे बघ, ब्लॅक कलर आणि त्याच्यावर डायरेक्ट तिथं ब्रश आहे, ब्रश डायरेक्ट येतं. तर हे आपले दादा आहे. त्यांनी आपले मार्कर म्हणजे जेव्हा काम केलं असेल त्यावेळेस त्यांचं लक्षात पण नव्हतं, पण आता आपण त्यांना कंप्लेंट केली आणि त्यांचे जे नवीन माणसं होते त्यांना पण आपण सांगितलं होतं, पण त्यांनी लक्ष नाही दिलं. पण हे आपले मालक आहे दुकानाचे, त्यांना एकदा आपण सांगितलं आणि त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घेतली. आपले नाव काय? पवन भावसर. आणि आपण दर टाइम आपण पुण्याहून येतो, आपण इथेच थांबतो. हॉटेल पण चांगली आहे यांची, जेवण वगैरे तुम्हाला सर्व चांगलं भेटतं. तर एकदा जर तुम्ही पुण्याहून नाशिकहून जर पुण्यावरून जात असाल तर नक्कीच आपल्या हॉटेलला नक्कीच. तसं काय नाही, तुमचं त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही होता, बांधकाम पण झालं सांगितलं पण हा. मी काय नाईटला राहतो ना, हो म्हणजे संध्याकाळी उठल्याच्या नंतर सांगितलं, पण गडबडीत नाही तेवढं असतं बा. नाही त्यांना तेच काय सांगितलं, आपण देवाची पूजा करतो रोज, त्याच्यामध्ये असं जर राहिलं तर मग प्रॉब्लेम. हो ते कारण की त्यांना 2-3 वेळेस सांगितलं, मी 2 वेळेस आलो होतो त्यासाठी, मग त्यानंतर मला जमलं नाही. त्याच्यामुळं मग आता व्हिडिओ काढतो आपल्या त्यांच्या झोपू तेव्हाच म्हणतो काय करतो त्याला काय तेवढं त्याला तेवढं नाही, पण लक्ष राहू द्या तेवढं आठवणी तेवढं करू. नाही लगेच हा तेच हा तेच. तर बघू आता याच्यावरती ऍक्शन तर घेत आहे, त्यानंतर नक्कीच पुढं करू. हा ते दिसतं ना समोर तिथं. काय नाही लागतंय भाऊ, तसं होऊन जाईल त्याच्यानेच. हॉटेल आहे आपले सिद्धिविनायक हॉटेल आहे हे वाला, आणि हा मेन हायवे इकडनं, मेन हायवे वरनं याचा पुढं घाट लागतो संगमनेरचा, आणि हे हॉटेल आहे संगमनेरचा. तुम्ही जर टोल नाका क्रॉस केला तर टोल नाका क्रॉस करून हे तुम्हाला लेफ्ट साईडला सिद्धिविनायक फॅमिली रेस्टॉरंट आहे, तुम्हाला दिसेलच. तर दादांनी त्यांनी लगेच ऍक्शन घेतलं त्याच्यावर, ते खूप चांगलं वाटलं मला. आणि आपण प्रत्येक वेळेस इथं थांबतो, आता सहसा महिन्याभरापासून आपल्याला येणं जाणं नाही त्याच्यामुळं. तर तुम्ही येत असाल नाशिकहून तर पुणे नक्की एकदा व्हिजिट नक्की करा. हॉटेल वगैरे चांगली, जेवण वगैरे सर्व काही तुम्हाला सर्व्हिस चांगली भेटते. याचा पहिले मी 3-4 वेळेस आलो आहे, 3-4 म्हणजे 2 वेळेस आलो होतो. त्यावेळेस इथला जो वॉशरूम होता त्या वॉशरूमला गेलो होतो. मग तिथं असं काही माझ्या डोळ्यासमोर आलं की तिथं जे वॉशरूमचा पाईप होता त्यांचं नवीनच काम झालंय, आणि त्या वॉशरूमच्या पाईपवरती श्रीरामांचं नाव होतं. आणि ते एवढे लोक येत होते, सर्व तर पाहत होते पण कंप्लेंट कोणीच करत नव्हते. त्यावेळेस पण मी कंप्लेंट केली, तर त्या कंप्लेंट केल्यावर मग त्यांनी काय ऍक्शन घेतलं नाही. 2 दिवसानंतर मग परत त्याच्यानंतर आपल्याला इकडचा रूट झालाच नाही. त्याच्यामुळे मग हे जे कंप्लेंट केली होती आपण त्याच्यावरती काय झालं काय नाही, आपला निर्णय काय घेतला त्याने, ते मिटवलं नाही मिटवलं ते आपल्या लक्षात नाही आलं. पण त्यानंतर मग आपण 15 किंवा महिना झाला असेल मला इकडून, मग त्यानंतर आपण परत आलोय इथं. मग मला वाटलं यांनी काम केलंच नसेल, म्हटलं या वेळेस बोलायचं नाही, म्हटलं आपण यावेळेस डायरेक्ट व्हिडिओ काढू आणि त्यांच्याशी बोलू. नंतर आणि व्हिडिओ नंतर ते दादांना वाटलं, कारण की जे मेन होते ते तर होते नाही त्यावेळेस, तिथले काम करणारेच होते. मग त्यांना आपण सांगितलं, लगेच त्यांनी ऍक्शन घेतलं. त्याच्यावर ते पेंटने पूर्ण नाव गायब केलं, आता ते नाव दिसत नाही. त्या दादांना धन्यवाद म्हणतो, लगेच त्यांनी ऍक्शन घेतली त्याच्यावरती आणि ते नाव मिटवलं. कारण की आपला देवांचा सन्मान आपण केला नाही तर दुसरं कोण करणार आहे. ठिकाणी जर दुसऱ्याचं कोणाचं नाव असतं तर दुसऱ्या धर्माचं, तर त्यांनी खूप राडे केले असते. तसं आपण काही केलंच नाही, आपण शांततेत त्यांना समजवलंय आणि त्यांनी ऍक्शनही घेतलं. त्यांनी कामही ऐकलं तेवढं. आपल्या डेली ब्लॉग तर आता चालू होणारच आहे, त्याच्या पुढे आपले ब्लॉग येत जातील. आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या युट्यूबला चॅनल आहे बा, हे युट्यूबला सबस्क्राईब करा, आपल्या इंस्टाला फॉलो करा आणि सपोर्ट नक्कीच करा. जय श्रीराम.